श्री स्वामी समर्थ. स्वामींचे आशीर्वाद घेऊन जणी पंढरपूरला निघाली. मुखामध्ये आजपर्यंत केवळ विठ्ठल नामच होते. आता त्या विठ्ठल नामाला स्वामी समर्थांच्या संजीवन नामाची जोड लाभली होती. जणू त्या स्वामी नामातून समर्थ आपल्या सोबत करत आहेत असे जणीला वाटू लागले. जणीचा प्रवास अतिशय आनंदात चालला होता. तिच्या पावलांना भक्तीची लय प्राप्त झाली होती. वाटेतल्या एखाद्या गावात जणी रात्रीचा मुक्काम करायची. रात्री आपल्या सुस्वर आवाजात श्री विठ्ठलाची भजने आवडत बसायची. गावातले लोक जणीभोवती गोळा व्हायचे. एक विठ्ठल भक्त स्त्री एकटीनेच वारी करते याचे लोकांना कौतुक वाटायचे. जणी म्हणायची, पांडुरंगाचे नाम सतत मुखात असल्यावर आपले एकटेपण आपोआप गळून पडते. नामदेव महाराजांच्या जणीबरोबर अष्टोपहर वावरणाऱ्या पांडुरंग ह्या आपल्या जणीमुळेच जणीबरोबर सुद्धा वावरत असतो ह्याचा अनुभव मला नित्य येतो. ह्या वारीला आणखी एक चमत्कार घडला आहे. श्री दत्तावतारी स्वामी समर्थ सुद्धा माझ्या सोबत आहेत. मला कसलीही काळजी वाटत नाही. पंढरपूर आता हाकेच्या अंतरावर आले होते. जणी अतिशय आनंदात होती. संध्याकाळपर्यंत पांडुरंगाच्या रावळात आपण पोहोचू ह्याची तिला खात्री पटत होती. इतक्यात काय झाले तर अचानक आषाढ मेघांची दाटी झाली. आकाशात काळेभोर ढग जमा झाले. विजा कडकडू लागल्या. मुसळधार पाऊस पडू लागला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. जणीला पाऊल टाकता येईना. काय करावे ते तिला कळेना. पांडुरंगाचे दर्शन होणार नाही की काय अशी तिला भीती वाटू लागली. ती अतिशय व्यथित झाली आणि पांडुरंगाला हाका मारू लागली. विठ्ठला, अरे हाकेच्या अंतरावर मी येऊन पोहोचले. ह्या मुसळधार पावसाने माझे पंढरपूरचे मार्ग बंद करून टाकले रे. ह्या प्रवाहात मी बुडून जाईन की काय. जणी व्याकुळ होऊन रडू लागली. तिच्या डोळ्यातले पाणी भोवती पसरलेल्या पाण्यात एकरूप होऊ लागले. धडकी भरावी असा काळोखभर मध्यान्ही पडला होता. विजा चमकत होत्या. सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. जणी भांबावून गेली. तिच्या मुखात स्वामींचे नाम निनादू लागले आणि विठ्ठल नामाच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला. चारी दिशा काळवंडून जाव्यात अशी संकटे प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात डोकवतच असतात. परंतु आपण कधी डगमगून जायचे नाही, कारण परमेश्वर आपल्या सोबतच प्रवास करीत असतो. स्वामींच्या सहवासात जे भक्त अष्टोपहर असतात त्यांची काळजी स्वामीच घेत असतात. आपला भक्त संकटात सापडला की स्वामी अक्षरशः वायुवेगाने धावत जातात आणि त्याला संकटातून खेचून बाहेर काढतात. हा सर्व स्वामी भक्तीचा प्रत्यक्ष अनुभव आहे. लक्षात ठेवा, स्वामी परमेश्वर आहेत.